महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्टसाठी स्पेशल अशी काही मिठाई खाल्ली जात असेल ती आहे जिलेबी. जिलेबी ही महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीसाठी स्पेशली ही मिठाई घरी खाल्ली जाते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून अशी ज्युसी म्हणजे पाक पूर्ण आतपर्यंत मुरलेला आहे अशी ही जिलेबी. नमस्कार, रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत जिलेबीची रेसिपी. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी 15 मिनिटामध्ये इन्स्टंट जिलेबी कशी बनवायची त्याचबरोबर सगळ्या गोष्टींचं योग्य प्रमाण देखील सांगितलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी मी एक खोलगट आकाराचं असं एक पातेलं घेतलं आहे. शक्यतो खोलगटच पातेलं घ्या पाकासाठी, म्हणजे जिलेबी व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये नंतर डीप करता येते. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी इतकी साखर घेतली आहे पाकासाठी. 1.5 वाटी साखरेसाठी 1 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे शक्यतो ते साखर व्यवस्थित पाण्यामध्ये बुडली गेली पाहिजे, इतकं जरी पाणी घेतलं तरी चालेल. मग मी इथं 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे. साखर पूर्ण पाण्यामध्ये बुडते अशा प्रकारे आपल्याला पाणी आणि साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. आता हे आपल्याला पूर्ण विरघळवून घ्यायचं आहे. मी गॅस चालू केलेला आहे. आता आपल्याला ही पूर्ण साखर अशी विरघळवून घ्यायची आहे आणि याचा पाक बनवून घ्यायचा आहे. इथं पाण्याला उकळी आली आहे. यानंतर मी यामध्ये थोडासा कलर घालणार आहे, फूड कलर. तर जिलेबीसाठी शक्यतो ऑरेंज किंवा पिवळा कलर वापरला जातो. तर मी इथे पिवळा कलर घालते. तुम्ही ऑरेंज देखील घालू शकता. यापैकी दोन्ही कोणतेही कलर तुम्ही वापरले तरी चालतील. आणि त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे. 1 चमचा किंवा अर्धा चमचा लिंबाचा रस देखील तुम्ही घालू शकताय. तुम्ही इथे बघू शकता आपला पाक तयार झाला आहे. म्हणजे तुम्ही हाताच्या बोटावरती घेऊन असं बघू शकता की चिकट लागते, म्हणजे पाक तयार झाला आहे. तार वगैरे येण्याची गरज नाही, पण असा जास्त असा चिकट झाला म्हणजे पाक तयार झाला आहे. आता मी गॅस बंद करून त्याच्यावरती एक प्लेट झाकून ठेवते, म्हणजे तो पाक कोमट राहतो आहे. तर इथं मी एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे. मैदा असा दाबून भरलेला आहे, म्हणजे प्रॉपर 1 वाटी इतका मैदा घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. जसं आपण कोणत्याही पिठाला मोहन देतो तसं आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. फक्त ते गरम करायचं नाही, जसं नॉर्मल तूप असतं तसं तुम्ही घातलं तरी चालतं आहे. या ठिकाणी मी 1 चमचा तूप घालून हे पूर्ण पीठ त्या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे मी हे पीठ मिक्स करून घेते. शक्यतो जिलेबीच्या पिठामध्ये दही वापरलं जातं, पण काही लोकांना दुधाचे पदार्थ खाल्ल्यामुळे ॲलर्जी होते. तर त्या लोकांनी अशी जिलेबी बनवून खाल्ली तर चालेल. तर यामध्ये हे तूप व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. अगदी हातावर असं आपल्याला व्यवस्थित चोळून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 सॅशे इनोचा घालणार आहे, म्हणजे आपली जिलेबी व्यवस्थित फुगते. तर मी इथे एक पॅकेट इनो घालून घेतलं आहे आणि हे इनो देखील आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी ज्या वाटीनं आपण पीठ घेतले त्याच वाटीने 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे. पण आपल्याला हे सगळं पाणी लागणार नाही. मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते, म्हणजे एकदम पाणी घातलं तर पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालून असं पीठ मळून घ्यायचं. यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते, जसं तुम्हाला लागेल तसं. आता तुम्ही बघू शकता इथं थोडंसं पीठ व्यवस्थित मळून झाले पण घट्ट आहे. मी त्यामध्ये थोडं अजून पाणी घालून हे एकसारखं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. यामध्ये गाठी होतात, त्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पीठ बघू शकताय, एकदम चमच्यावरून खाली एकदम असं पडत आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकताय. एकदम असं व्यवस्थित मळून घेतलं आहे. जर तुमच्या पिठामध्ये गाठी झाल्या तर तुम्ही ते मिक्सरला देखील फिरवू शकताय, जर त्या फुटत नसतील तर. एका वाटीतलं थोडंसं पाणी शिल्लक होतं, तेवढी वाटी पाणी इथं पीठ भिजवण्यासाठी लागले. आता मी एक ग्लास घेतला आहे आणि एक प्लॅस्टिकची बॅग घेतली आहे. तर तुम्ही जे कोण भेटतात ते देखील घेऊ शकताय, किंवा अशी प्लॅस्टिकची बॅग जरी घेतली तरी चालेल. तर ती मी त्याचा एक कोपरा ग्लासमध्ये घालून त्यामध्ये हे पीठ भरून घेणार आहे. तर ग्लासमध्ये हे पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे. शक्यतो सगळं पीठ बसत असेल तर भरून घ्या, कारण नंतर
कट करून घेणार आहे, त्यामुळे नंतर पीठ भरणं थोडं अवघड होतं. यामध्ये असं हे पीठ भरून घेतल्यानंतर ते ग्लासमधून बाहेर काढायचं आहे आणि व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये घेऊन सगळं, म्हणजे त्याचं टोक बाहेर आलं पाहिजे, म्हणजे त्यानं आपल्याला जिलेबी पाडणं सोपं जातं. अशा प्रकारे हे मी एका बॅगमध्ये भरून आता त्याला मी एक वरून रबर लावून घेत आहे, म्हणजे जिलेबी पाडताना आपल्याला व्यवस्थित हातामध्ये ते पकडायला येतं. इथं मी एक खोलगट कढई घेतली आहे, ज्यामध्ये आपल्याला जास्त जिलेबी पाडता येतील अशी एक कढई घेतली आहे. तेल एकदम कडक गरम केलं आहे. जे आपण बॅग भरून घेतलेली पीठ ज्या बॅगेमध्ये भरून घेतलं होतं त्याचं टोक कट करून घेतलं आहे पुढचं थोडंसं, आणि अशा प्रकारे मी जिलेबी कढईमध्ये पाडलेले आहेत. तर या ठिकाणी ही काळजी घ्यायची आहे की जे तेल आहे ते कडकडीत गरम झालं पाहिजे. तेल गरम नसेल तर जी जिलेबी होती ती आतून अशी पोकळी निर्माण होत नाही, त्याला ती चपटी होते आणि पाकात टाकल्यानंतर त्यामध्ये पाक जात नाही. त्यामुळे तेल कडक गरम असेल तर व्यवस्थित फुगली जाते. तर इथं दोन्ही बाजूने जिलेबी भाजून घेऊन लगेच मी पाकामध्ये टाकले आहेत. पाक पण कोमट आहे. तर असं व्यवस्थित आपल्याला त्या जिलेब्या पाकामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत, म्हणजे पाक व्यवस्थित आत मुरला जातो आहे. तर अशा पाकात भिजवून मी दुसऱ्या देखील जिलेब्या बनवून घेत आहे. थोड्या वेळाने ती जिलेबी आपल्याला काढून एखाद्या अशा जाळीवरती ठेवून घ्यायचं आहे किंवा चाळणीवरती, म्हणजे एक्स्ट्रा जो पाक असतो तो खाली निघून येतो. खाली एखादं भांडं ठेवा, म्हणजे त्यामध्ये तो पाक निघतो. सगळ्या जिलेब्या तळून पाकामध्ये भिजवून घेतल्या आहेत. अशा प्रकारे आपली जिलेबी तयार आहे. पाक देखील थोडासा शिल्लक राहिलेला आहे, जास्त नाही. अशा प्रकारे ही जिलेबी तयार आहे. मी इथे एक जिलेबी तोडून देखील दाखवली आहे. पाक आतपर्यंत मुरला आहे, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम असा पाक आतपर्यंत मुरला आहे आणि जिलेबीची पोकळीसुद्धा तयार झाली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.